1990चं वर्ष होतं. तेव्हाच्या महाराष्ट्र सरकारने पहिल्यांदाच महिला आणि बालविकास हा स्वतंत्र विभाग सुरू केला. चंद्रा अय्यंगार या खात्याच्या सचिव होत्या. त्यांच्यावर जबाबदारी होती राज्याचं महिला धोरण तयार करण्याची. महाराष्ट्रातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, महिला IAS IPS अधिकारी, ग्रामीण आणि शहरी भागातील महिला सामाजिक कार्यकर्त्यांसोबत तब्बल 21 बैठका झाल्या. सभा आणि चर्चासत्र घेऊन अभ्यास केला. अभ्यासक कार्यकर्त्या शारदा साठे, छाया दातार यांच्यासारख्या महिलांना सक्रियपणे सहभागी करून घेतलं. धोरण मसुद्यात कोणतीही उणीव राहू नये यासाठी प्रख्यात कायदेतज्ञ इंदिरा जयसिंग यांचीही मदत घेतली गेली. मसुदा अंतिम करण्यासाठी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या 8 बैठका झाल्या. जवळपास 3.5 वर्षांच्या अथक परिश्रमानंतर महाराष्ट्राचे पहिले महिला धोरण तयार झाले. 22 जून 1994 रोजी मुंबईच्या नेहरू सेंटरमध्ये तत्कालीन उपराष्ट्रपतींच्या हस्ते हे धोरण जाहीर झालं. ज्या काळी महिला धोरण कशासोबत खातात तेही इतर राज्यांना माहिती नव्हतं, तेव्हा महाराष्ट्रानं देशातील पहिलं महिला धोरण तयार केलं. अगदी केंद्र सरकारनंही 2000 राष्ट्रीय महिला सक्षमीकरण धोरणाचीही आखणी केली. 2001 मध्ये हे धोरण मंजूर झालं. त्याचवेळी महाराष्ट्राच्या महिला धोरणाने 5 वर्षे पूर्ण केली होती. पहिल्या धोरणाचा आढावा घेत राज्याचं दुसरं धोरण अंतिम टप्प्यात होतं. इतिहासात फुले दाम्पत्यापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत अनेक महापुरुषांनी स्त्री उद्धाराच्या कार्याची सुरुवात महाराष्ट्राच्या मातीतून केली. आधुनिक काळातही महाराष्ट्रानेच ही परंपरा पुढे चालू ठेवली. चूल आणि मूल हा वाक्प्रचार ज्यांनी कोणी तयार केला असेल त्याच्या विचारांना महाराष्ट्रानं आणि इथल्या महिलांनी पहिल्यांदाच सणसणीत चपराक दिली. राजकारणापासून ते तंत्रज्ञानापर्यंत सर्व क्षेत्रात महिलांच्या सहभागाची प्रक्रिया आता नॉर्मलाइज झाली आहे. पण या प्रक्रियेच्या मुळाशी महाराष्ट्र आहे हे अभिमानाने सांगायला हवं. नेमकी या प्रक्रियेची सुरुवात कुठून आणि कशी झाली? महिला धोरणाचं मूळ महाराष्ट्रात कसं रुजलं? तेच आजच्या राजकारण पॉडकास्टमध्ये जाणून घेऊया. 1975 हे वर्ष जागतिक महिला वर्ष जाहीर झालं होतं. महिलांना धोरणात्मक पातळीवरही संधी दिल्या जाण्याबद्दल जगभरात खूप आग्रही चर्चा सुरू होत्या. पण भारतात स्त्रियांना संधी तर दूरच, त्यांचं जगणंच अत्यंत धोकादायक सामाजिक वातावरणात असल्याचं सरकारचेच अहवाल सांगत होते. त्याच दरम्यान जागतिक बँकेनं दारिद्र्य आणि लिंगभेदाच्या संदर्भात एक अभ्यास केला होता. त्या अहवालात भारतातल्या स्त्रियांच्या दयनीय अवस्थेवर प्रकाश टाकला होताच, पण आपल्या देशातल्या स्त्रियांचा सहभाग हा सर्व क्षेत्रांऐवजी काही विशिष्ट क्षेत्रांपुरताच अडकलेला आहे हे वास्तव त्या अहवालात अधोरेखित केलं होतं. 1981 पर्यंत भारतात 86% स्त्रिया फक्त शेतीवरच्या रोजंदारीत होत्या. जेमतेम 7% महिला नोकरदार किंवा औद्योगिक क्षेत्रात रोजगार मिळवणाऱ्या होत्या. दुसऱ्या बाजूला आपल्यापेक्षा लहान आणि विकसनशील देश समजल्या जाणाऱ्या इंडोनेशिया आणि फिलिपिन्समध्येही शेती आणि पूरक क्षेत्रात महिलांचं प्रमाण 50%च्या आत, परंतु 40%च्या वर होतं आणि अन्य क्षेत्रात 25 ते 35%च्या आसपास महिलांना रोजगार उपलब्ध होता. निरनिराळ्या क्षेत्रात महिलांचा सहभाग बरोबरीचा असण्यावर एखाद्या देशाची प्रगती अवलंबून असते, हा या अहवालातला एक ठळक निष्कर्ष होता. यासाठी महिलांना शिक्षणाची संधी देणं, सामाजिक बंधनातून त्यांना सोसाव्या लागणाऱ्या यातनांपासून मुक्त करणं, कायद्यानं त्यांना बरोबरीचं स्थान निर्माण करून देणं याची आवश्यकता होती. यात सुमारास 1988 ते 1990 या कालावधीतील राष्ट्रीय गुन्हे संशोधन संस्थेनं दिलेली आकडेवारी हादरवणारी होती. देशात दर 54 मिनिटांनी एक बलात्कार, दर 2 तासांना एक हुंडाबळी, 43 मिनिटांनी छेडाछेडीचे प्रकार घडत होते. ही आकडेवारी सुन्न करणारी तर होतीच, शिवाय कुणाही सुज्ञाला अंतर्मुख करायला लावणारी होती. स्त्रियांवरच्या वाढत्या अत्याचारांमुळे सर्वांचे डोळे खाडकन उघडले. पोलीस रेकॉर्ड प्रसिद्ध व्हायला लागल्यानंतर महिलांना संधी देणारं
महिलांना ज्या प्रश्नांमुळे संघर्षाच्या परिस्थितीत लोटलं जातं अशा प्रश्नांवर तोडगा काढणारं समग्र महिला धोरण असायला हवं अशी चर्चा सुरू झाली. 1989-90च्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत एकूण 288 जागांवर 6,268 पुरुष उमेदवार आणि 148 महिला उमेदवारांनी निवडणूक लढवली होती. त्यात फक्त 5 महिला उमेदवार निवडून आल्या. 1989च्या लोकसभा निवडणुकीतही महाराष्ट्रातून पुरुष आणि महिला उमेदवार आणि निवडून आलेल्या सदस्यांच्या संख्येत मोठी तफावत होती. एकूण 648 जागांसाठी 573 पुरुष उमेदवार आणि 20 महिला उमेदवार होत्या. लोकसभेत फक्त 2 महिला उमेदवार निवडून आल्या होत्या. महिलांच्या समस्या हा विषय धोरणाच्या ऐरणीवर आणून मग त्यांच्या निराकरणाच्या दिशेने पावलं उचलायला पाहिजेत या विचारांना नेमकं मूर्त स्वरूप द्यायला या सगळ्या पार्श्वभूमीनं भाग पाडलं. त्यावेळी देशपातळीवर महिला धोरण अस्तित्वात नव्हतं. पुरोगामी महाराष्ट्रानं पहिलं पाऊल का टाकू नये असा विचार तत्कालीन सरकारच्या पातळीवर सुरू झाला. परंतु महिला धोरण आखायला हवं एवढाच निर्धार पुरेसा नव्हता. सामाजिक कौटुंबिक समजुतींना धक्का देणारं धोरण तयार करण्यासाठी अनुकूल वातावरण निर्मितीची आवश्यकता होती. महिलांच्या समस्या राज्य सरकारच्या केंद्रस्थानी आहेत हे प्रत्यक्ष कृतीतून प्रतिबिंबित होण्याची निकड होती. त्या दृष्टीनं पावलं उचलली गेली. सरकारचे महिला धोरणाला सर्वोच्च प्राधान्य आहे असा संदेश सर्वदूर पोहोचवण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी पहिला निर्णय घेतला. शरद पवार यांनी त्यांच्याकडील गृह खात्याची जबाबदारी पद्मसिंह पाटील यांच्याकडे सोपवली आणि समाज कल्याण खातं स्वतःकडे घेतलं. समाज कल्याण खात्यातून महिला व बालकल्याण हा विभाग वेगळा केला. चंद्रा अय्यंगार या खात्याच्या सचिव होत्या. त्यांच्यावर जबाबदारी होती राज्याचं महिला धोरण तयार करण्याची. महाराष्ट्रातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, महिला IAS IPS अधिकारी, ग्रामीण आणि शहरी भागातील महिला सामाजिक कार्यकर्त्यांसोबत तब्बल 21 बैठका झाल्या. सभा आणि चर्चासत्र घेऊन अभ्यास केला. अभ्यासक कार्यकर्त्या शारदा साठे, छाया दातार यांच्यासारख्या महिलांना सक्रियपणे सहभागी करून घेतलं. धोरण मसुद्यात कोणतीही उणीव राहू नये यासाठी प्रख्यात कायदेतज्ञ इंदिरा जयसिंग यांचीही मदत घेतली गेली. अखेर 1994मध्ये महाराष्ट्राचं पहिलं महिला धोरण जाहीर झालं. त्यानंतर 2001, 2014 आणि 2024 अशी 4 महिला धोरणं आतापर्यंत महाराष्ट्राने जाहीर केली आहेत. या धोरणांनी महिलांना काय दिलं हे तपासलं तर मुलींना वडिलांच्या मालमत्तेत कायदेशीर अधिकार प्राप्त झाला. घटस्फोट आणि पोटगीच्या कायद्यातही काही महत्त्वाच्या सुधारणा केल्या गेल्या. महिलेला पतीच्या मालमत्तेत समान वाटा अशा महत्त्वाच्या तरतुदी धोरणात सुचवल्या होत्या. आंतरधर्मीय महिलांच्या विवाह आणि पोटगीच्या कायद्यातील सुधारणांची सुरुवात झाली होती. पुढे जाऊन मुलींना वडिलांच्या संपत्तीत समान वाटा देण्याचा कायदा 1994मध्ये राज्यात अस्तित्वात आला. त्याचवेळी आणखी एक मोठी घोषणा झाली. महाराष्ट्र सरकारनं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 30% जागा महिला उमेदवारांसाठी राखीव ठेवण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला. 30% जागा राखीव ठेवणारं महाराष्ट्र पहिलं राज्य ठरलं. अचानक झालेली ही घोषणा आश्चर्यकारक होती. पण महिलांना सामाजिक पुनर्बांधणीच्या कामात सक्रिय सहभाग आणि पाठिंबा मिळवून देण्यासाठी, त्यांच्या क्षमतांच्या विकासाला पूर्ण वाव देण्यासाठी आणि थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांना त्यांच्या 100व्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं तत्कालीन राज्यपाल सी सुब्रमण्यम यांनी त्यांच्या अभिभाषणात सांगितलं होतं. एप्रिल 1990मध्ये हे विधेयक महाराष्ट्राच्या विधानसभेत मंजूर झालं. पुढं केंद्र सरकारनं 73 आणि 74वी घटना दुरुस्ती करताना महाराष्ट्राचा हाच राजकीय आरक्षणाचा पॅटर्न स्वीकारला. देशभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 33% जागा राखीव ठेवण्याची तरतूद केली. त्याच दरम्यान महाराष्ट्र सरकारनं शासकीय निमशासकीय यंत्रणांमधील नोकरीत स्त्रियांना 30% जागा राखीव केल्या. शरद पवार यांच्या संरक्षण मंत्रिपदाच्या कार्यकाळात लष्कर, नौदल आणि हवाई दलात महिलांसाठी 11% आरक्षण यशस्वीरित्या लागू केलं. महाराष्ट्राचा महिला सबलीकरणाचा कार्यक्रम इथंच थांबला नाही.
1992 मध्ये देशात केंद्रीय महिला आयोगाची स्थापना झाली. त्याच धर्तीवर लगेचच महिलांच्या कायदेशीर मदतीसाठी महाराष्ट्रानं राज्य महिला आयोग स्थापन केला. राज्य पातळीवर महिला आयोगाची स्थापना करणारं महाराष्ट्र हे पहिलंच राज्य ठरलं होतं. राज्यात महिला आर्थिक विकास मंडळ सुरू केलं. या महामंडळाच्या माध्यमातून स्त्रियांना व्यवसाय, शिक्षण, प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्या. स्त्रियांना केंद्रस्थानी मानून योजनांची निश्चिती, स्वयंसहायता बचत गटांचा विकास यांचा प्रामुख्यानं विचार झाला. पुढे जाऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्वउत्पन्नातील 10% निधी स्त्री आणि बालकल्याणासाठी राखून ठेवण्याची तरतूद केली. या सगळ्यांचे परिणाम अनेक अंगाने दिसून आले. 2011 मध्ये महाराष्ट्राने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महिलांचं आरक्षण 50% वाढवलं. याचा सकारात्मक परिणाम आता आरक्षणाच्या पलीकडे जाऊन दिसू लागला आहे. महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निवडून आलेल्या महिलांच्या संख्येवर नजर टाकल्यास त्यात 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींमध्ये एकूण सदस्य 6,859 होते. यांपैकी 3,492 जागा महिलांसाठी राखीव होत्या. पण प्रत्यक्षात निवडून आलेल्या महिलांची संख्या यापेक्षा अधिक आहे. कारण काही खुल्या जागांवरूनही महिला निवडून आल्या आहेत. BMC अर्थात बृहन्मुंबई महानगरपालिकेत 227 वॉर्डपैकी 114 वॉर्ड महिलांसाठी राखीव होते. पण प्रत्यक्षात 130 महिला इथं निवडून आल्या आहेत. तसंच 29 महापालिकांसाठी एकूण 2,869 जागा होत्या. त्यापैकी निम्म्या जागा म्हणजे 1,435 जागा महिलांसाठी होत्या. तर 12 जिल्हा परिषदांमधील 731 गट आणि पंचायत समित्यांच्या 1,462 गणांपैकी अर्ध्या जागा या महिलांसाठी राखीव होत्या. इथंही राखीव जागांपेक्षा अधिक महिला निवडून आलेल्या आहेत. म्हणजेच पुरुषांना मागे टाकून खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या पंचायत राजमध्ये महिला राज सुरू झालं आहे. केंद्र सरकारनंही भारतीय महिलांसाठी ऐतिहासिक कायदा करत लोकसभा आणि सर्व राज्यांच्या विधानसभांसाठी 33% महिला आरक्षण संसदेत मंजूर करून घेतलं आहे. येत्या काळात जनगणना होऊन मतदारसंघांची पुनर्रचना होईल. त्यानंतरच हा कायदा प्रत्यक्षात लागू होणार आहे. विधेयकाला मंजुरीनंतर 15 वर्षांची मुदत असल्यानं त्यापूर्वीच सरकारचा सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून कायदा लागू करण्याचा प्रयत्न असेल. केंद्र सरकारनं आणलेल्या या महत्त्वाच्या कायद्यामुळं सद्यस्थितीतील आकडेवारीनुसार लोकसभेतील 543 जागांपैकी 181 जागा या महिलांसाठी राखीव असणार आहेत. तर महाराष्ट्र विधानसभेत 288 पैकी 96 जागांवर महिला आमदार असतील. असं असतानाही महाराष्ट्रातील महिला राजकारण पुढे नेण्याचं ध्येय गाठण्यासाठी आपण किती मागे आहोत याची जाणीवही असायला हवी. कारण देशात इतर राज्यांमध्ये महिला मुख्यमंत्री झाल्या आहेत, पण महाराष्ट्राला अजून हा मुहूर्त का लाभलेला नाही याचं उत्तर एकाही राजकीय नेत्याकडे नाही. जागा राखीव केल्यानं का होईना पण महाराष्ट्रात महिला महापौर व्हायला लागल्यात. पण महाराष्ट्रात मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष म्हणून महिला का लाभलेल्या नाहीत? आजही केवळ 2च महिला राज्याच्या मंत्रिमंडळात महिलांचं प्रतिनिधित्व करत आहेत. या पूर्वीच्या सरकारमध्ये केवळ 1च महिला मंत्री होत्या. या प्रश्नांची उत्तरं मिळेपर्यंत हे प्रश्न कायम महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत राहायला हवेत. हेच महिला दिनानिमित्त घेतलेलं कठोर व्रत ठरो. तुम्हाला महाराष्ट्राचं महिला धोरण, महिला सबलीकरण आणि महिलांचा राजकीय सहभाग वाढवण्यासाठी झालेल्या प्रयत्नांबद्दल काय वाटतं हे आम्हाला नक्की सांगा. आणि सरकारनामालाही जरूर सबस्क्राईब करा. हे विश्लेषण लिहिलं होतं सरकारनामाचे प्रतिनिधी अमित उजागरे आणि ऋषिकेश नळगुणे यांनी. आणि तुमच्यापर्यंत पोहोचवलं या पॉडकास्टचा आवाज श्रेयस अक्कलकोटकर यांनी. धन्यवाद.